नमस्कार सर्वांना. सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 1 बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही जाहिरात लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. दिनांक आहे जुलै 23, 2026. सोलापूर मेन पेपरला ही जाहिरात आलेली आहे. पेज नंबर 9 वरती. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक, पत्ता माग बिल्डिंग, शिवाजी चौक, जुने सिडको, नाशिक. फोन नंबर दिला आहे 0253-239689. प्राथमिक मान्य दिनांक आहे 25/6/2026 म्हणजेच 25 जून 2026. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 1. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, तालुका जिल्हा नाशिक या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. संस्था क्रमांक दिला आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील. तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी. पत्ता दिला आहे तालुका जिल्हा नाशिक. या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली दिलेल्या किंवा खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून म्हणजे ज्यांनी 2025 TIT एक्झाम दिली होती आणि त्या एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर त्या उमेदवारांनी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. संस्था क्रमांक दिला आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदाचा तपशील. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी, पद अंडर ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 1 to 4 किंवा 1 to 5, 1 ते 4 वर्गाकरिता किंवा 1 ते 5 किंवा 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी या वर्गाकरिता अंडर ग्रॅज्युएट टीचर नेमण्यात येत आहे. वेतन श्रेणी मानधन 16,000 रुपये मानधन मिळणार आहे. या पदासाठी दर महिन्याला अनुदान प्रकार 100% अनुदानित. विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम मराठी असेल. शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12. व्यावसायिक पात्रता डिप्लोमा, TET/CTET, TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण. म्हणजेच या ठिकाणी 12th डिप्लोमा म्हणजे D.Ed, 12th D.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा 12th D.Ed CTET पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण. एकूण पदे 1 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 1 मध्ये. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 माध्यम मराठी, मीडियम मराठी. पद किंवा पदाचे नाव अंडर ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 1st to 4 और 1st to 5. या ठिकाणी सुद्धा अनुक्रमांक 2 मध्ये अंडर ग्रॅज्युएट टीचर नेमण्यात येत आहे. वर्ग 1ली ते 4थी करिता किंवा वर्ग 1ली ते 5वी करिता. वेतन श्रेणी मानधन S10 म्हणजेच या ठिकाणी वेतन मिळणार आहे 29,200 ते 92,300 इतके वेतन अनुक्रमांक 2 या पदासाठी मिळणार आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित, 20% अनुदानित पद भरण्यात येत आहे. विषय सर्व विषय शिकवण्याचे माध्यम मराठी. तर या ठिकाणी अनुक्रमांक 2 मध्ये 20% अनुदानित तत्वावर म्हणजेच अंशतः अनुदानित तत्वावर पद भरण्यात येत आहे अंडर ग्रॅज्युएट टीचरचे. शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12th. व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हणजेच या ठिकाणी D.Ed चालेल किंवा DLED. TET पेपर 1 उत्तीर्ण किंवा पात्र किंवा 12th D.Ed किंवा DLED. CTET पेपर 1 पात्र किंवा उत्तीर्ण. एकूण पदे 3 जागा भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 मध्ये 1 जागा भरण्यात येत आहे आणि अनुक्रमांक 2 मध्ये 3 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. वरील पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे. वरील 1 रिक्त जागा अनुसूचित जातीसाठी म्हणजेच
SCसाठी, शेड्यूल कास्टसाठी 1 रिक्त जागा, विजासाठी 1 रिक्त जागा, इमा व इतर मागासवर्गीयकरिता आणि 1 रिक्त जागा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागाससाठी SC/BCसाठी राखीव. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यालय अशोकनगर, सतपूर, नाशिक 422012. सर्वसाधारण सूचना दिली आहे. 1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TIT म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळ दिले आहे https://TIT2025.mahateacherrecruitment.org.in हे संकेतस्थळ दिले आहे. या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. तर या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी टेट 2025 या परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली दिलेल्या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे किंवा करू शकतील. 2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. तर जे कोणी इच्छुक व शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता धारण करणारे उमेदवार जे आहेत ते ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. 3. उमेदवारांसाठी इतर सूचना सविस्तर तपशिलासह दिलेले संकेतस्थळ आहे https://tet2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उपलब्ध असून सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावेत. तर उमेदवारांसाठी सूचना आहे. उमेदवारांसाठी इतर सूचना सविस्तर तपशिलासह ज्या काही सूचना आहे त्या दिलेल्या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उपलब्ध आहे किंवा उपलब्ध असून सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णयसुद्धा आहे आणि या शासन निर्णयांचे अवलोकन करून स्वतःची उमेदवारांनी खात्री करून ऑनलाईन अर्ज करायचे आहे. कार्याध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक, सेक्रेटरी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक. दिनांक आहे 21 जुलै 2026. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत प्रगत शिक्षण संस्था दहिगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. या संस्थेच्या दहिगाव हायस्कूल दहिगाव या शाखेत खालील रिक्त पदे भरणे आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, अनुदानाचा प्रकार, पदसंख्या. अनुक्रमांक 1 पदाचे नाव, पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा स्पेशल टीचर स्पोर्ट्स. स्पेशल टीचर स्पोर्ट्सकरिता नेमण्यात येत आहे इयत्ता 9वी ते 10वी करिता, म्हणजेच वर्ग 9वी ते 10वी करिता स्पेशल टीचर स्पोर्ट्सकरिता नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA चालेल, म्हणजेच BA/BSc BPEd, म्हणजेच BA BPEd चालेल किंवा BSc BPEd. अनुदानाचा प्रकार विना अनुदानित, नॉन ग्रँटेड. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर आहे 1 जागा भरण्यात येत आहे स्पेशल टीचर स्पोर्ट्सकरिता. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव, स्पेशल टीचर आर्ट्स/म्युझिक क्लास 6 to 8. तर या ठिकाणी स्पेशल टीचर नेमण्यात येत आहे कला आणि संगीतकरिता, वर्ग 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन ATD/GD आर्ट. अनुदानाचा प्रकार अनुदानित तत्वावर स्पेशल टीचर आर्ट्स/म्युझिक इयत्ता 6वी ते 8वी करिता नेमण्यात येत आहे अनुदानित तत्वावर. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा पदाचे नाव, स्पेशल टीचर क्राफ्ट/ICT स्टँडर्ड 6 to 8. स्पेशल टीचर नेमण्यात येत आहे क्राफ्ट/ICT करिता, वर्ग 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्राफ्ट D8 चालेल /BCS/BCA. अनुदानाचा प्रकार अनुदानित, पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव, पदाचा हुद्दा लॅब असिस्टंट, म्हणजेच लॅबॉरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC सायन्स म्हणजेच 12th सायन्स ऑब्लिक BSc व कॉम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक, म्हणजेच 12th सायन्स 12वी सायन्स किंवा BSc चालेल व कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे, कंपल्सरी कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे. लॅब असिस्टंट या पदाची जागा, पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना, वरील पदांमध्ये आरक्षण ST म्हणजेच शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित जमाती 1 जागा, NTD 1 जागा, OBC 1 जागा, अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय 1 जागा, SEBC ऑब्लिक EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 जागा याप्रमाणे असेल. म्हणजेच ST 1 जागा, NTD 1 जागा, OBC 1 जागा, SEBC किंवा EWSमधून 1 जागा याप्रमाणे आरक्षण राहणार आहे पदामध्ये. तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रासह रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी समक्ष दहिगाव हायस्कूल दहिगाव येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहे किंवा ज्यांच्याकडे वर दिलेल्या रकान्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे असे पात्र उमेदवारांनी किंवा अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहत असताना उमेदवारांकडे मूळ कागदपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स मूळ कागदपत्रांसह. मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा 2/8/2026 म्हणजेच 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष समक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचे ठिकाण आहे दहिगाव हायस्कूल दहिगाव. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. मुख्याध्यापक दहिगाव हायस्कूल दहिगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. अध्यक्षा प्रगत शिक्षण संस्था दहिगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे 8806028136. जाहिरात क्रमांक 3. वॉन्टेड पाहिजेत कवयित्री बहिणाबाई चौधरी, महिला, महाविद्यालय भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. मित्रांनो, ही जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे आणि महाविद्यालयाचे नाव दिले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी, महिला, महाविद्यालय. पत्ता दिलेला आहे भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. महाविद्यालयात खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर दिलेल्या महाविद्यालयात खाली दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1. पदाचे नाव किंवा पदाचा हुद्दा प्राचार्य प्रिन्सिपल नेमण्यात येत आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता MA/MSc/MCOM नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PhD. म्हणजेच MA नेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MA सेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MA PhD चालेल किंवा MSc नेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MSc सेट एक्झाम उत्तीर्ण चालेल किंवा MSc PhD उमेदवार चालेल किंवा MCOM नेट एक्झाम उत्तीर्ण चालेल. नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा MCOM सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पात्र चालेल. सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा किंवा MCOM PhD उमेदवार चालेल. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर. सब्जेक्ट दिली आहे मराठी, वाणिज्य, BFD, फॅशन डिझाईन, संगणकशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, गणित, मॅथमॅटिक्स, सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, प्राणीशास्त्र, झोऑलॉजी, भौतिकशास्त्र, फिजिक्स किंवा पदार्थविज्ञान, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, इंग्रजी, इंग्लिश, हिंदी, BSc, CLS इत्यादी. आवश्यक शैक्षणिक पात्रता UGC/ विद्यापीठ नियमानुसार NET/SET/ PhD उमेदवार. म्हणजेच दिलेल्या विषयामध्ये PG आणि त्यानंतर नेट एक्झाम क्वालिफाईड किंवा सेट एक्झाम क्वालिफाईड किंवा PhD उमेदवार चालेल. पदसंख्या प्रत्येक विषयासाठी एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3. पदाचे नाव शारीरिक शिक्षक. आवश्यक शैक्षणिक पात्रता BPED चालेल किंवा MPED चालेल. सोबत नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PhD उमेदवार चालेल. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4. पदाचे नाव ग्रंथपाल, लायब्ररियन.
आवश्यक शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲमलिप चालेल, नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा PhD उमेदवार चालेल. एक जागा भरण्यात येत आहे ग्रंथपाल या पदाची. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव लिपिक क्लर्क. आवश्यक शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच एनी ग्रॅज्युएट चालेल, सोबत MSc IT आणि मराठी व इंग्रजी टायपिंग. एक जागा भरण्यात येत आहे लिपिक या पदाची. इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक 1 आरक्षण व शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन व संबंधित विद्यापीठाच्या नियमानुसार राहील. तर या ठिकाणी रिझर्वेशन आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन व संबंधित विद्यापीठाच्या नियमानुसार राहणार आहे. 2 इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा, अर्ज व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती खालील ईमेलवर किंवा पोस्टाद्वारे ईमेलद्वारे किंवा पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर पाठवावे. तर इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, अर्ज, ॲप्लिकेशन व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती खालील ईमेलद्वारे पाठवायचे आहे किंवा पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर पाठवायचे आहे. 3 निवड झालेल्या पात्र उमेदवारांनाच दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे मुलाखतीसाठी संपर्क करण्यात येईल. तर ज्या उमेदवारांची निवड होईल अशा निवड झालेल्या पात्र उमेदवारांनाच दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी संपर्क करण्यात येणार आहे. 4 8 दिवसानंतर मुलाखतीसाठी संपर्क करण्यात येईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 8 दिवसानंतर मुलाखतीसाठी संपर्क करण्यात येणार आहे. ईमेल ॲड्रेस दिला आहे. पत्ता आहे ॲड्रेस जामनेर रोड नियर गजानन महाराज मंदिर, भुसावळ, तालुका भुसावळ, डिस्ट्रिक्ट जळगाव 425101. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9890340339 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9975118861.